ओके, अगेन प्रॅक्टिस सेट 3.3 आणि त्यात मी ब्रॅकेटमध्ये काय लिहिले वाचा, लिनियर डिव्हिजन. कारण हा क्वेश्चन असा होता, ऐका. डिवाइड ईच ऑफ द फॉलोइंग पॉलिनॉमियल्स बाय सिंथेटिक डिव्हिजन मेथड अँड ऑल्सो बाय लिनियर डिव्हिजन मेथड. पैकी आपण काय काय बघितलं सांगा? सिंथेटिक डिव्हिजन पाहिजे, इव्हन सिंपल डिव्हिजन पण आपण पाहिजे. ते विचारलं नाही खरं तर तुम्हाला, पण सिंथेटिक डिव्हिजन समजावं किंवा आपण जे काही करतोय ते मॅच व्हावं म्हणून मी तुम्हाला सिंपल डिव्हिजन पण दाखवलं. आता आज आपण पाहायचं आपल्याला लिनियर. आता हा जो त्यातला फर्स्ट क्वेश्चन आहे की फर्स्ट क्वेश्चन 2m³ स्क्वेअर आहे, 2m² minus 3m plus 10 divided by m minus 3. सॉरी चष्मा नसला तर सॉरी m minus 5. तर याचा तुम्ही सिंपल डिव्हिजन केल्यानंतर कोशंट काय आला होता आणि रिमाइंडर काय आला होता तर एकदा बघा आपल्याला डोळ्यात. या डिव्हिजनचा कोशंट काय आला होता आणि रिमाइंडर काय आलं होतं हे एकदा पहा. कोशंट आणि रिमाइंडर 2m प्लस आणि रिमाइंडर काय आलं होतं 45. समजा मी ह्या प्रॉब्लेमला डिव्हिडंड इक्वल्स डिवायझर इनटू कोशंट प्लस रिमाइंडर या फॉर्म मध्ये लिहायचं ठरवलं. समजा या प्रॉब्लेमला जर मी असं ठरवलं की डिव्हिडंड इक्वल्स डिवायझर इनटू कोशंट प्लस रिमाइंडर, तर तो कोणता फॉर्म येईल सांगा? तो कोणता फॉर्म येईल? डिव्हिडंड इक्वल्स म्हणजे हे डिव्हिडंड म्हणजे कोण सांगा? 2m² minus 3m plus 10 डिव्हिडंड इक्वल्स डिवायझर इनटू कोशंट. डिवायझर कोण सांगा? m minus 5 इनटू कोशंट आणि प्लस रिमाइंडर या फॉर्म मध्ये आणले की नाही सांगा? सिंपल डिव्हिजन करा बघा तुमचे. डिव्हिडंड इक्वल्स डिवायझर इनटू कोशंट इथे आहे आणि प्लस रिमाइंडर. आता मी लिनियर डिव्हिजन मध्ये मी काय करणार आहे ते सांगतो. लिनियर हा जो डिव्हिडंड आहे ना, डिव्हिडंड यामध्ये प्रत्येक वेळेला अशी टर्म कॉमन काढत जायचं की तुम्हाला कायम ब्रॅकेटमध्ये m minus 5 दिसले पाहिजे. आणि हेच अवघड आहे. या डिव्हिडंड मधून अशा टर्म्स कॉमन काढत जायच्या, अशा ऍडजस्टमेंट करत जायचं की तुम्हाला कायम m minus 5 चं ब्रॅकेट सारखं कॉमन निघालं पाहिजे. ज्याला आपण डिवाइड करणार ना, तो डिवायझर हा कायम कॉमन निघाला पाहिजे, कॉमन. मग आता काय करायचं आहे लक्षात. हा तुमचा प्रॉब्लेम आहे. मग आता ही टर्म म्हणजे 2m² minus 3m plus 10 is equal to असा विचार करा. यामध्ये जर का मला फक्त m शिल्लक ठेवायचा असेल, फक्त m, तर मला फक्त काय कॉमन काढले पाहिजे? twice m, 2m, twice m. बघा, कायम या ब्रॅकेटवर लक्ष पाहिजे तुमचं, कायम या ब्रॅकेटवर लक्ष पाहिजे. मग मला नुसता m जर पहिल्यांदा आणायचा असेल, या टर्म मधनं मी काय कॉमन काढू? तर नुसता m येईल सांगा, twice m. मग twice m कॉमन काढल्यानंतर m minus 5 पुढे राहिले पाहिजे असा विचार करायचा. twice m कॉमन काढल्यानंतर काय राहिलं पाहिजे? आणि असं ह्याला रफवर्क जे कोण करत नाही की नाही ह्या प्रॉब्लेमला, तर हा प्रॉब्लेम कधी सॉल्व्ह करता येईल. ट्वाइस ओपन करून बघा. ट्वाइस m² minus 10m झाले का बघा. मग आता इथं बघा, हे 2m² आहेत का, मी आहे तसं लिहितोय, इथं बघून लिहितोय बरं का. 2m², एक्स्ट्रा minus 10m घेतले, minus 10m, लगेच कॅन्सल केले, प्लस 10m, लगेच कॅन्सल केले, मायनस घेतले लगेच प्लस. नील म्हणजे बॅलन्सचा इफेक्ट काय नाही. हे पुढचे तुमचे इथले हे minus 3m आहे तसे आहेत, पुढचे प्लस 10 आहे तसे. आता मला सांगा, या एक्सप्रेशन वर आणि ह्याच्यात काय फरक वाटतो? मला काहीच फरक नाहीये. आणि हे प्लस 10 मायनस 10 कॅन्सल झाले की हे आहे तसे, सगळे तिन्ही टर्म आहे तसे, नो चेंज. आता या दोघांमध्ये ट्वाइस m कॉमन काढा.
काय उरलं सांगितलं m मायनस 5 त्यातले 2m कॉमन. काय चाललं कळतं ना? पहिले दोन क्वेश्चन जरा अवघड वाटतात, हा काळजी करू नका. बघ याचा आन्सर सांगा आता. प्लस 7m 10m मायनस 3m. सिमिलर व्हेरिएबल्स आहेत ना, एकसारखे आहेत ना, सिमिलर टर्म्स आहेत. प्लस 10 ॲज इट इज. चला एक तरी ब्रॅकेट मिळालं. आता इथं पुढं असा विचार करा, पुढच्या ब्रॅकेट मिळाले की लगेच पुढच्या ब्रॅकेट टर्म कडे बघायचं, पण टर्म कडे, पुढच्या टर्म कडे. माझं कायम म्हणणं आहे की हे ब्रॅकेट याच्यावर लक्ष ठेवा. यातून मी काय कॉमन काढू तेव्हा मला नुसता m सापडेल. 7 कॉमन काढले पाहिजे. मग 7 कॉमन काढल्यानंतर मला पुढं काय दिसलं पाहिजे, ब्रॅकेट कुठलं दिसलं पाहिजे. मग ओपन करून बघा तिथं काय असले पाहिजे, 7m मायनस 35 असले पाहिजे की नाही. तर मी 7 कॉमन काढले तर m मायनस 5 राहणार ना. मग आता मला सांगा हे आहे तसं लिहिणार आहे मी 5m m मायनस 5 ॲज इट इज प्लस हे 7m आहे तसे इथं बघायचं 7m मायनस 35 प्लस 35. एक्स्ट्रा घेतलेले कॅन्सल करून टाका किंवा मायनस होते ते प्लस ऍडिशन करू आणि ऑलरेडी असलेले प्लस 10 ॲज इट इज. या दोघांमधून हे ॲज इट इज, हे जे पहिला पार्ट आहे तो ॲज इट इज. या दोघांमधून प्लस 7 कॉमन काढा. m मायनस 7 5 35 आणि पुढं याचा आन्सर 45. आता मला सांगा याच्यामध्ये मुळात व्हेरिएबल नाहीच आहे आणि असलं तरी m⁻0 आहे. m⁻0 म्हणजे ज्याला डिवाइड करतो त्यापेक्षा कमी आलं की नाही सांगा, म्हणजे रिमाइंडर आहे. थांबायचं याच्या पुढे आता काही करायचं नाही आपल्याला. मग या दोघातून m-5 कॉमन काढायचं. m-5 कॉमन काढल्यानंतर काय काय उरलं सांगायचं मला. हे काय काय उरलं सांगा. 5m प्लस 7 आणि प्लस 45 बाजूला लिहा लांब. आणि इथे LHS मध्ये 5m² मायनस 3m प्लस 10 आहेत असलेल्या. आणि आता विचार करा मी आधी सांगितलेला फॉर्म आला का बघा. तो बघा डिव्हिडंड इक्वल्स डिवायझर इनटू कोशंट प्लस रिमाइंडर. हा कोशंट आहे, हे रिमाइंडर आहे. बघा बरं त्या सिंथेटिक मध्ये बघा किंवा सिंपल डिव्हिजन मध्ये बघा. हे तुमचं डिव्हिजन होतं का बघा, कोशंट होतं का बघा. हा होता का बघा कोशंट. आणि हा फॉर्म बघा इथं, हा फॉर्म त्याच्यावरून काय कळलं बघा आपल्याला. डिव्हिडंड इक्वल्स डिवायझर इनटू कोशंट प्लस रिमाइंडरचा फॉर्म आला. मग यावरून लिहायचं सांगा कोशंट किती आला इथं बघा इथं. अँड रिमाइंडर किती आलं, व्यवस्थित लिहून घ्या. मी पुन्हा एकदा रिकॉल करतो की असे जे दोन एक्सरसाइज अशा जर प्रकारचे थोडे अवघड एक्सरसाइज जेव्हा येतील तुम्हाला त्या दिवशी घरी जाऊन इमिजिएट त्याची प्रॅक्टिस करायची. कितीही तुम्हाला बाकीचं होमवर्क असू दे, कितीही काही काम असू दे, सेम डे घरी जाऊन हे सगळे प्रॉब्लेम परत सोडून करायचे. आजच, उद्या आठवत नाही, परवा आठवत नाही, पण आज जर केले तर नक्की उद्या आठवतात तुम्हाला की काल नेक्स्ट टाइम नक्की आठवतात. पण आज जर गॅप पडली तर येत नाही. पण काळजी करू नका, मी सगळं तुम्हाला डिटेल आणि व्यवस्थित चला लिहून घ्या ते बरोबर. नाव सेकंड क्वेश्चन बघा. पूर्ण लक्ष द्यायचं बरं, नुसता क्वेश्चन माझ्या सोबत द्या. x⁴ प्लस y⁵, ओके, प्लस 3x² प्लस 4x प्लस 5, ओके, प्लस 4x प्लस 5 डिवाइडेड बाय x प्लस 2 डिवाइडेड बाय x प्लस 2 डिवाइडेड बाय x प्लस 2. लक्ष सगळ्यांचं वर पाहिजे, काही आता लिहायचं नाही. पहिल्यांदा ही संपूर्ण टर्म लिहायची बघा. x⁴ प्लस 5x³ प्लस 3x² प्लस 4x प्लस 5 इज इक्वल टू. मला सगळ्यात पहिल्यांदा हे ब्रॅकेट मला मिळवायचं आहे, हे ब्रॅकेट मिळवायचं आहे. मग पहिल्या टर्म मधनं
पहिल्या टर्म मधनं मी काय कॉमन काढलं तर नुसता एक्स मिळतो पहिल्यांदा, हेच विचार एक्स क्यूब. मग एक्स क्यूब कॉमन काढल्यानंतर जर मला पुढं अशी टर्म दिसायची असेल, अशी एक्स क्यूब कॉमन काढल्यानंतर काय दिसलं पाहिजे पुढे मला? मग ओपन करून तर बघा, एक्स रेस टू 4 प्लस 2x क्यूब पाहिजे. आहेतच आपल्याकडे बघा, ते आहेतच. म्हणजे ऍडजस्टमेंटची तर काही गरज आहे का नाही. मग काम करा, या दोघातून काय कॉमन काढा? एक्स क्यूब कॉमन काढा. या दोघातून काय कॉमन काढा? एक्स क्यूब. काय शिल्लक राहिलं? यातलं काय राहिलं सांगा? एक्स प्लस याच्यातलं काय राहिले? 2. पुढचा सगळा पार्ट ऍज इट इज सांगा. प्लस 3x² प्लस 4x प्लस 5. आता एकदा हे ब्रॅकेट कॉमन मिळालं की नाही, की याच्या मागचा विचार पण करायचा नाही, काही विचार करायचा, पुढच्या टर्मचा विचार करायचा. या टर्म मधून, एका टर्म मधून, या एका मी कोणती टर्म बाजूला केली की मला एक्स मिळतील? नुसतं पहिले एक्स बघायचं, काय मिळतील? त्यातनं मी काय काढलं पाहिजे? 3x. मग 3x मी जर कॉमन काढले आणि मला पुढे जर x प्लस 2 दिसायचे असतील पुढं, तर ओपन करून बघा काय काय टर्म पाहिजे? 3x² प्लस 6x पाहिजे. काय पाहिजे? 3x² प्लस 6x. पैकी आपल्याकडे 3x² आहेच आहे. पुढे मला काय पाहिजे सांगा? करूया, ऍडजस्ट करूया, करूया. एक्स क्यूब इंटू ब्रॅकेट एक्स प्लस 2 प्लस 3x² प्लस 6x मायनस 6x प्लस 4x प्लस 5. व्हेरी गुड. आता ही टर्म ऍज इट इज, एक्स क्यूब इंटू ब्रॅकेट एक्स प्लस 2. या दोघातून प्लस 3x कॉमन काढा. त्यातला कोण राहील? x. 3 2 6. याचं आन्सर सांगायचा. आन्सर -2x प्लस 5. एकदा का हे ब्रॅकेट मिळालं की याच्या मागचा पार्ट काही विचारच करायचा, पुढच्या टर्मकडे बघायचं नाही. आणि या टर्मला असं विचारायचं की यातनं मी काय कॉमन काढलं की मला नुसतं एक्स पहिल्यांदा मिळेल? पहिल्यांदा म्हणायचं यातनं मी काय कॉमन काढलं तर मला नुसतं एक्स मिळेल? -2. मग -2 कॉमन काढल्यानंतर मला पुढं काय दिसलं पाहिजे? दिसलं पाहिजे ना. मग ओपन करून बघा, -2x -4 -2x -4. ठीक आहे, पुढे कंटिन्यू करूया. एक्स क्यूब एक्स प्लस 2 प्लस 3x इंटू ब्रॅकेट एक्स प्लस 2 -2x -4 प्लस 4 प्लस 5 as it is. प्लस 5 as it is. x cube into bracket x plus 2 plus 3x into bracket x plus 2. या दोघातून -2 कॉमन काढा. साइन चेंज होणार आहे. -2 कॉमन x plus 2. आणि आता यांचा आन्सर काय सांगा? +9. आता याच्यात व्हेरिएबल आहे का? त्याला डिग्री 0 आहे की नाही? जरा डिवाइड करतो त्याला डिग्री 1 आहे की नाही? मग त्याच्यापेक्षा लहान आलं की नाही? मग रिमाइंडर आहे ते संपलं. आता पुढच्या स्टेप मध्ये रिमाइंडर पर्यंतचा जो भाग आहे ना, एवढ्या पार्ट मधून, एवढ्या अंडरलाईन केलेल्या पार्ट मधून हे आधी मी लिहिणार आहे. x raised to 4 plus 2x cube plus 3x square plus 4x plus 5. या तिघा चौघातून जे काही 1 2 3 तीन टर्म्स मधून मी x plus 2 कॉमन काढणार आहे. काय कॉमन काढणार आहे? x plus 2 कॉमन काढणार आहे. राहिलं काय काय सांगायचं? पहिल्यातले काय राहिले? प्लस मायनस आणि हे. आता तुमच्या वहीतलं कालचं सिंपल डिव्हिजन बघा, सिंपल डिव्हिजन ते वहीत बघा.
थर्ड डिव्हिडंड इक्वल्स डिवायझर इंटू हा कोशंट आहे का बरोबर तुमच्याकडे हा कोशंट आहे प्लस रिमाइंडर आहे का बघा मग मी त्याच फॉर्म मध्ये आणलं ना डिव्हिडंड इक्वल्स डिवायझर इंटू कोशंट प्लस रिमाइंडर मग यातला कोशंट ओळखा काय आहे हाय x क्यूब प्लस 3x मायनस 2 आणि रिमाइंडर किती आहे सांगा प्लस 9 ते कसं आहे कंटिन्यू मी म्हणलं तुम्हाला की नंतर समजायला लागतं सेकंड प्रॉब्लेम पासून ओके क्वेश्चन इज थर्ड क्वेश्चन y cube minus 216 divided by y minus 6 पहिल्यांदा फक्त लक्ष द्या y cube minus 216 is equal to या पहिल्या टर्म मधनं मी काय कॉमन काढलं लक्षवरती यातनं मी काय कॉमन काढलं यातनं तर मला फक्त y मिळेल एवढाच विचार करा मग जर मी y² कॉमन काढले आणि समोर मला y - 6 चं ब्रॅकेट आणायचं असेल तर ओपन करून बघा y³ - 6y² असले पाहिजे आमच्याकडे y³ आहेत ना ठीक आहे y³ सॉरी y³ हा त्याच्यानंतर मला शेजारी कोण पाहिजे बघा -6y² कॅन्सलेशन साठी +6y² and -216 as it is. आता या दोघातून y² कॉमन राहिले y - 6 हे मी तुम्हाला पहिल्यांदा विचारत असतो यातनं मी y² कॉमन काढले तर y राहणार आणि नुसतं y नाही मला समोर हे ब्रॅकेट दिसलं पाहिजे असं म्हणायचं ही सुरुवात एकदा आली ना की पुढचं सगळं जमायला लागतं बऱ्याच जणांना सुरुवातच कळत नसते म्हणून ते प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम चल पुढं हे ॲज इट इज 6y² - 200 पहिले फक्त कॉमन काढून घेतो आता याच्या मागचा विचार काही करायचा नाही याच्या पुढे बघायचं या टर्म मधून मी पहिल्यांदा काय कॉमन काढू तर नुसतं y राहील सगळा मग 6y कॉमन काढल्यानंतर मला काय दिसले पाहिजे मग ओपन करून बघा 6y² 6 6 36y मग हे माझ्याकडे आहेत 6y² आहेत y² ब्रॅकेट मध्ये y - 6 प्लस 6y² -36y प्लस 36y -216 या दोघातून हे ॲज इट इज या दोघातून 6y कॉमन काढायचं आपल्याला y - 6y कॉमन काढा कोण राहिलं सांगा पुढं 36y -200 एकदा काय हे ब्रॅकेट मिळालं ना हे ब्रॅकेट की याच्या मागे काही बघायचं नाही पुढच्या टर्म कडे विचारायचं मी ह्यातून काय कॉमन काढू तर मला यातले नुसते y मिळतील एवढंच विचारायचं मी काय कॉमन काढू तर हे नुसते y मिळतील मग 36 कॉमन काढल्यानंतर मला समोर काय दिसलं पाहिजे मग ओपन करून बघा 36y मायनस मग ते आहेतच ना तिथं ते जे पाहिजे ते आहेच ना तुम्हाला मग काही नाही फक्त त्यातनं काय कॉमन काढा आता राहिले दोघातनं 36 त्यातनं दोघातनं कॉमन काढा y² into bracket y - 6 plus 6y into bracket y - 6 plus 36 into bracket 36 6 बघितलं ना आता पुढे काहीच नाही राहिलं अरे म्हणजे रिमाइंडर राहिलं 0 काय नाही लिहिलं काय पुढे काय राहिलं का सगळं शिल्लक काय राहिले का नाही का मग या तिघातून y - 6 कॉमन y² plus 6y plus 36 plus 0 आता प्रॉब्लेम बघा तुमचा मागचा तो हा काढून बघा डिव्हिजनचा प्रॉब्लेम
हा डिवायझर आहे, हे क्वोशंट आहे का बघा, हा एवढा आलाय का बघा, आणि हे रिमाइंडर आहे का बघा, आलंय ना? आता कळालं का तुम्हाला थोडं तरी? एक 2 मिनिटं.